on this story. And this is the last part of this story, An Astrologer's Day, written by famous Indian writer R.K. Narayan. As we know that in the previous part, there was a deal between astrologer and that stranger. The stranger's name was Guru Nayak, and Guru Nayak was a strange man, and he wanted to know about his life something correct. And on that particular issue, there was a deal, आणि त्यांच्यामध्ये एक डील झाली होती की जर ॲस्ट्रॉलॉजरनं त्याच्या लाईफविषयी जर करेक्ट गोष्टी सांगितल्या तर त्याला पैसे देणार, आणि नाही तर मग त्याला पैसे देणार नाही तो, आणि आहे त्याच्याजवळचे सुद्धा पैसे तो घेऊन जाईल. अशा प्रकारचं त्यांचा एक वाद, त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारची डील झाली होती. अँड जस्ट रिअली दॅट स्ट्रेंजर वॉन्टेड टू चेक द ॲस्ट्रॉलॉजर्स नॉलेज. अँड जनरली वी कन्सिडर दॅट there are number of people around us, in our surrounding. They just they just consider themselves, they just recognize themselves as an astrologer. But as a rational person, we cannot believe on their knowledge. आपण त्यांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू शकत नाही, because actually such kind of science and such kind of beliefs really this is the another part of our discussion. की हे आपल्या चर्चेचा एक वेगळा विशेष राहू शकतो की त्यावर त्या गोष्टी करेक्ट असतात की चूक असतात हे मानणं आपल्यापुढे एक ज्याचा तो बिलीफचा प्रश्न आहे. बट दॅट स्ट्रेंजर डिड नॉट बिलीव्ह ऑन हिम. तो त्याच्यावर विश्वास, त्या ॲस्ट्रॉलॉजर विश्वास ठेवायला तयार नव्हता. बट आफ्टर देअर हॅगलिंग, आफ्टर देअर क्रुशियल डिस्कशन, astrologer started to say something about his life, and he told him one by one things which happened in his past, and almost things were correct. Such things really happen in that person's life, even though he told his correct name Guru Nayak. आणि ॲस्ट्रॉलॉजरने त्याचं नाव सुद्धा सांगितलं की युअर नेम is Guru Nayak. So all these things mysterious, all these things surprising for that stranger, for that Guru Nayak, as well as for us, for reader. आपल्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत की how could he manage, how could he gain such kind of knowledge, what a knowledge. अशा प्रकारचं जर नॉलेज आपल्याला जर दुसऱ्याच्या जीवनातला पास्ट फ्युचर जर कळायला लागला तर किती चांगल्या प्रकारचं होईल हे. तर असं त्याला त्या सगळ्या गोष्टी त्याच्या लाईफमधल्या कळत होत्या. आणि आता त्या स्टोरीचा पुढचा भाग पाहू की रिअली ॲस्ट्रॉलॉजर हॅड स्पेसिफिक पॉवर, स्पेसिफिक नॉलेज अबाउट हिज पास्ट. हाऊ कुड ही मॅनेज ऑल दीज थिंग्स वी नो. आपल्याला हे गोष्टी लवकरच माहीत होतील. ओके, शॅल वी स्टार्ट द नेक्स्ट पार्ट. जस्ट ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 6 and 7. ओके, लेट्स सी. Why should before in previous part, astrologer warned him, just he did not come to this side, means south side again, because he belongs to the northern side of that place, and he order him, he just advise him, just he could not come to this side because that side was risky for him. If he just if he stayed at that side for a long time, there was some problems might be happen in his life, might be he killed. अशा प्रकारचं त्यांनी त्याला सांगितलं. तर दिस इज द पार्ट. आता हे सगळी त्यानं इंटिमेशन दिली आणि असं सांगितल्यानंतर गुरुनायक Guru Nayak replied, why should he leave home again? आता परत घर कशाला सोडणार? कारण only one motto behind his traveling, and that the motto was to find that culprit, that killer, and just he wanted to take revenge from that culprit, की त्या माणसाकडून आपण बदला घ्यावा असं त्याला वाटलं. Why should I leave home again? And that Guru Nayak told him that why should he leave home again, की त्याला घर सोडायचं परत काही काम पडणारच नाही. The other said reflectively, I was only going away now and then to look for him and to choke out his life if
ही मेट हिम. जर तो काय म्हणतो, मला जर तो व्यक्ती भेटला असता तर मी त्याचं जीवन संपवलं असतं, त्याचं जीवन मी खतम केलं असतं असं तो म्हणतो. बट अनफॉर्च्युनेटली दॅट किलर, दॅट कल्प्रिट वॉज अनफॉर्च्युनेटली डाईड. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. त्याला पश्चाताप झाला या गोष्टीचा की ओ नो, लेट, इट वॉज लेट, की आपण उशिरा आलो या भागामध्ये, थोडंसं आधी आला असता आपल्याला तो भेटला असता. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. ही हॅज एस्केप हिज हँड्स. ही होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. आणि शेवटी त्यांना एक मान्य केलं की जाऊ द्या, he has escaped his hand and he hoped at least he died as he deserved. तो त्याच्या कर्माने गेला, तो त्याच्या कर्माची त्याला शिक्षा भेटली. Yes, an astrologer agreed with Guru Nanak. Yes, absolutely right. He deserved that punishment. So he was crushed under a lorry, and astrologer told further details about his death. That person, that culprit, that killer was crushed under a lorry. एका ट्रक खाली येऊन तो मेला. The other looked gratified to hear it. Gratified means satisfied, pleased. He became happy, की त्याला आनंद झाला, जाऊ दे, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटली, तो एका ट्रक खाली येऊन मेला. सो अशा प्रकारे त्यांनी त्याला सांगितलं. The place was deserted by the time. Astrologer picked up his articles and put them into his bag. The place was deserted. आणि ते ठिकाण एकदम डेझर्टेड होतं, पूर्ण त्या एकदम शांत त्या ठिकाणावर पसरली होती. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. अँड ॲस्ट्रॉलॉजरनं आपलं जे साहित्य होतं, कॉरी सेल्स, वॉट एव्हर थिंग्स, ॲश, हे ते सगळं काही त्यानं आपल्या बॅगमध्ये टाकायला सुरुवात केली, टाकून दिलं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तिथं जे काही अंधुक प्रकाश होता हिरव्या प्रकारचा, तोही सुद्धा निघून गेला होता. आता पूर्णपणे 100% डार्कनेस झालं होतं. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स, द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि तो अनोळखी व्यक्तीसुद्धा, गुरु नायक ऑल्सो हॅड गॉन, तिथून निघून गेला होता. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि त्यानं त्याला असे हँडफुल ऑफ कॉईन्स, त्याच्या हातभार असे तळहातावर बसतील एवढे पोटे कॉईन त्याला देऊन गेला होता. इट वॉज नियरली मिड नाईट अँड दॅट वॉज द मिड नाईट. आता मध्यरात्र झाली होती. ॲक्च्युली जस्ट रिमेंबर, ॲस्ट्रॉलॉजर स्टार्टेड हिज बिझनेस ॲट मिड डे, पंक्च्युअली ॲट मिड डे इन ॲट द ओपनिंग लाईन ऑफ दिस स्टोरी. तो त्याचा जो बिझनेस आहे तो कधी स्टार्ट करायचा, ॲट मिड डे, म्हणजे दुपारी चालू करायचा, 12 वाजताच्या दरम्यान चालू करायचा. आणि आता परत मध्यरात्र झाली. मीन्स ही हॅड बीन डुईंग हिज जॉब फॉर 12 hours कंटिन्युअली. तो त्याचा जॉब हा 12 घंटे तो त्याचा जॉब करत होता. ही की वेन ही रिच ॲट होम दॅट वॉज द नियरली मिड नाईट, 12 वाजले होते. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. Actually, that generally he returned home की as soon as possible at evening time. तो संध्याकाळी लवकरच 5, 6, 7 वाजेपर्यंत तो घरी वापस यायचा. जे आसपास मार्केटमध्ये लाईट चालू आहेत तोपर्यंत तो राहायचा त्या आर्टिफिशियल लाईटवर, आणि ते लाईट बंद झाली की तो घरी येऊन जायचा. बट दॅट डे ही वॉज लेट अँड हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम at the door and demanded an explanation. की just she asked him why did he late, की त्याला उशीर का झाला आहे. he flung the coins at her and said count them. आणि त्यानं असा कॉईन फेकले तिच्या पुढे आणि म्हणतो मोज हे. वन मॅन गेव ऑल दॅट. एकाच माणसानं मला एवढे कॉईन दिले त्याचं भविष्य सांगितल्याबद्दल. ॲक्च्युली त्यानं त्याचं भविष्य तर नव्हतंच सांगितलं, त्याचा ही टोल्ड गुरु नायक्स पास्ट, नॉट टोल्ड हिम हिज फ्युचर. जस्ट शेवटी सांगितलं की पुढे इकडे या भागात येऊ नको, इकडे तुला धोका आहे, असं त्याला सांगितलं. आणि जर तू त्याच भागात राहशील तर तुला 100 वर्ष आयुष्य मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. 12.5 annas and astrologer's wife counted all those coins, and eventually when her counting finished, she answered that 12.5 annas. 12.5 annas आहेत असं तिनं सांगितलं. अँड शी वॉज ओव्हरजॉईड बिकॉज शी नेवर हॅड सीन सच काइंड ऑफ कॉइन्स, सच काइंड ऑफ ग्रेट मनी बिफोर इन हर लाईफ. दॅट वॉज द फर्स्ट डे इन हर लाईफ अँड शी वॉज ओव्हरजॉईड. And she told him that she could buy some jaggery and coconut the next day. की तिनं सांगितलं त्याला की मी त्याच्यासाठी एक जॅगेरी, गूळ आणि कोकोनट वगैरे आणणार. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि ती म्हणते की त्यांचं लेकरू, ॲस्ट्रॉलॉजरला एक छोटंसं मूल आहे, तर ते जे मूल आहे ते खूप दिवसापासून काहीतरी स्वीट कर त्याच्या आईच्या मागं लागतं. बट
दे डिडंट हॅव मच मनी, तेवढे काही पैसे नव्हते त्यांच्याकडं, म्हणून त्यांनी ते पोस्टपोन केलं होतं. बट दॅट डे ॲस्ट्रॉलॉजर गॉट मच मनी अँड दॅट हिज वाईफ प्लीज on his achievement, and he happily told him that she could buy jaggery and coconut and made some sweet dish for her child. तिच्या मुलासाठी ते लेकरासाठी काहीतरी चांगली डिश करणार असं तिनं सांगितलं. The child has been asking for sweets for so many days, and she would prepare some nice stuff for her. आणि आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. ती म्हणते मी तिच्यासाठी काहीतरी चांगलं खायला उद्या करेल असं तिनं सांगितलं. द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस हिम अ रुपी. तो म्हणतो की तो वाईट माणूस होता, त्यानं मला एका रुपीचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यानं मला कमी पैसे दिले. सी लुक अप ॲट हिम, यू लुक वरीड, व्हॉट वॉज रॉंग. आणि तिनं तिच्या नवऱ्याकडे पाहून म्हणते की तुम्ही थोडेसे चिंताग्रस्त दिसता, नेमकं काय झालं, व्हॉट वॉज रॉंग विथ यू. एवढे पैसे आले तरीसुद्धा तुम्ही हॅपी नाही. नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्योल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि आफ्टर डिनर सिटिंग ऑन द प्योल मीन्स बाज, खटिया, चारपाई. तो बाजावर झोपतो आणि त्याच्या वाईफला म्हणतो, ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, की माझ्या आयुष्यातला फार मोठा लोड, फार मोठा भार आज हलका झाल्यासारखं वाटतं. आय थॉट मीन्स ही थॉट ही हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन हिज हँड ऑल दीज इयर्स. आणि इतके वर्ष त्याला असं वाटत होतं की सच अ ब्लड ऑन हिज हँड, अ मॅन्स ब्लड ऑन हिज हँड मीन्स ही हॅड बीन कन्सिडरिंग हिमसेल्फ ॲज अ किलर फॉर अ लाँग टाईम. की तो खूप काळ स्वतःला काय समजत होता, किलर समजत होता, एक हत्यारा समजत होता स्वतःला. दॅट वॉज द रिझन वाय ही रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्याच कारणामुळं तो घर सोडून इथं आला होता या नवीन शहरामध्ये ॲज अ मायग्रंट. सेटल ही देअर अँड मॅरिड विथ हर अँड ही इज अलाइव. अँड दॅट डे ही न्यू दॅट की दॅट पर्सन वॉज अलाइव. सी गॅप्स, यू ट्राय टू किल हिम, तुम्ही त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला कोणाला तरी तुमच्या आयुष्यामध्ये. यस, इन देअर विलेज ही रिप्लाइड, वेन ही वॉज इन हिज विलेज, वेन वन्स अपॉन अ टाईम वेन ही वॉज इन हिज विलेज, अ सिली यंगस्टर, एक फार आगाऊ माणूस होता त्याच्या तरुण वयामध्ये. दे ड्रँक, गॅम्बल अँड क्वारल्ड बॅडली विथ इच अदर वन डे अँड वाय थिंक ऑफ इट नाऊ, टाईम टू स्लीप, ही सेड यॉनिंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द प्योल. आणि तो असा बाजेवर जांभळी देत पडला. की त्या टाईमला त्याला असंच त्याच्या यंगस्टर मीन्स वेन ही वॉज यंग, दॅट टाईम ही वॉज ए स्टुपिड फेलो, ही वॉज ए की यंगस्टर, स्टुपिड यंगस्टर, सिली यंगस्टर. अँड वन्स ही ड्रँक अँड जस्ट गॅम्बल अँड आफ्टर गॅम्बलिंग देअर वॉज ए की little bit quarreling with each other and he snapped that person. And that person, Guru Nanak, that was none other than, that was the Guru Nanak means the person which he wanted to kill on those days. की त्या दिवशी त्याला ज्याला मारून टाकायचं होतं तो व्यक्ती दुसरा कोणी नसून तो गुरु नायकच होतं. आणि when he just burned his matchstick and की light up the cheroot and astrologer saw his face, but due to the darkness that stranger, that की Guru Nanak could not see his face. तो याचा फेस पाहू शकला नाही, बट astrologer saw his face. astrologerने त्याचा चेहरा पाहिला होता and he recognized him की that was the Guru Nanak and he alive, he is alive, तो जिवंत आहे असं त्याला वाटलं. आणि मग त्याला भविष्य सांगायला सुरुवात केली. सो that was the coincidence. That was not the real any mysterious thing in this story. या स्टोरीमध्ये कुठलीही मिस्टिरियस गोष्ट नाही. That was the only की coincidence, and that coincidence picked up by astrologer very finely, and he told all these things about his life. But in the entire process, Guru Nanak didn't की recognize astrologer, that was the same culprit which he eagerly wanted to meet. की त्याला ज्या माणसाला भेटायचं होतं तो खुद्द त्याच्या पुढे होता, पण त्यानं त्याला रेकग्नाइज केलं नाही बिकॉज ऑफ हिज ॲपिअरन्स. ही इज की टर्बन अँड ऑल दीज थिंग्स, ही इज की
रिप्लिंडेंट फोरहेड, व्हर्मिलियॉन ऑन हिज हेड अँड ऑल दीज थिंग्स, हिज विस्कास, हे सगळ्या काय गेटअपमुळं त्यानं त्याला ओळखलं नाही. अशा प्रकारचा इन्सिडेंट त्याच्या जीवनामध्ये घडला आणि त्यानं त्याच व्यक्तीला तो इन्सिडेंट ॲज इट इज सांगितला आणि अशा प्रकारे त्यानं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला. सो इन दिस वे friends, students, we have completed this story. So in this story there is nothing mysterious. R.K. Narayan just minutely observed an astrologer's life and depicted through his story. Anyway, I hope you have understood this story very well. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असेल. Just वॉच माय ऑल 5 व्हिडिओज ऑन दिस स्टोरी. या स्टोरीवर माझे 5 व्हिडिओ आहेत, ते सगळे तुम्ही केअरफुली पहा. जस्ट लाईक, सबस्क्राईब माय चॅनल अँड कमेंट ऑन मी. आणि आणखीन काही कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ तुम्हाला